रत्नागिरी म्हटलं की प्रत्येकाच्या मनात पहिलं नाव येतं ते म्हणजे इथलं ग्रामदैवत श्रीदेव भैरी। जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही असलात तरी प्रत्येक रत्नागिरीकराच्या मनात अडचणीच्या वेळेला धावा केला जातो तो या भैरी बुवाचाच। रत्नागिरीमध्ये भैरी देवाची स्थापना नक्की कोणी केली, काय आहे या मंदिराचा इतिहास आणि रत्नागिरीकरांना का आहे श्रीदेव भैरीच्या शिमग्याचं वेड, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत आजच्या आपल्या टाइम्स डिजिटलच्या या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी विभा। टाइम्स डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे। कोकणातला निसर्गरम्य तालुका म्हणून रत्नागिरीची ओळख आहे। रत्नागिरीतील रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या श्रीदेव भैरी मंदिराला हजारो वर्षांची परंपरा आहे आणि इतिहास आहे। काही इतिहास अभ्यासकांच्या मते रत्नदुर्ग किल्ला काबीज केल्यानंतर सावंत आणि साळुंखे यांचे वंशज रत्नागिरीतल्या झाडगाव या परिसरात स्थायिक झाले आणि इथं स्थायिक होतानाच त्यांनी आपली कुलदेवता श्री जोगेश्वरी देवीचीही झाडगावात स्थापना केली। आजही झाडगाव परिसरात श्री जोगेश्वरीचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं। तसंच सावंतांचा कुलदेव श्रीदेव भैरीची स्थापना रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी करण्यात आली। पुढे मराठा साम्राज्यात गुजर नावाच्या व्यक्तीनं या भैरी मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि आता आपण जे पाहतो ते भैरी मंदिर स्थापन केलं। निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं कोकणी पद्धतीचं चारपाखी कौलारू मंदिर आजही इथं डौलात उभं आहे। आजही श्रीदेव भैरी रत्नागिरीकरांच्या हाकेला धावतो। येत्या 2 मार्चपासून श्रीदेव भैरी आणि जोगेश्वरीच्या शिमगोत्सवाला सुरुवात होईल आणि प्रत्येक रत्नागिरीकराचं मन या शिमग्यासाठी आतुर होईल। आमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया काय असेल भैरी जुगाईच्या शिमग्याची रूपरेषा आणि काय आहे नवलाई पावणाईच्या भेटीचं महत्त्व। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।